नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तो म्हणजे चालू घडामोडी ज्या काही चालू आहेत, चालू घडामोडी चालू असतात आणि याचं इम्पॅक्ट जगावरती आणि देशावरती काय होईल काय नाही या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असलेल्या चालू घडामोडींचं आपण या ठिकाणी अनालिसिस करतो. आपण या आठवड्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण एक घडामोडी पाहिल्या आहेत त्या म्हणजे कुठल्याही जागतिक स्तरावरती तर चायना आणि अमेरिका, चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये दक्षिण कोरियामध्ये बोलचाली झाल्या. ज्या ट्रेड वॉर्स मागच्या काही महिन्यापासून सुरू आहे. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाल सुरू झाल्यानंतर त्यांनी जे काही वेगवेगळ्या घोषणा केल्या, ट्रेड डील्सच्या अनुषंगानं, टेरिफ्सच्या अनुषंगानं त्यांनी जे काही एक नवीन जागतिक वातावरण जे आहे ते अगदीच त्याच्यामध्ये धुरळा केला असं म्हणू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून या नवीन घडामोडींच्या अनुषंगानं आपण पाहतो की चायना आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारे वाद विवाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग चीन आणि अमेरिकेमध्ये वाटाघाटींसाठी जी बैठक झाली ती म्हणजे दक्षिण कोरियामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अमेरिका आणि भारत यांच्यामध्येही एक तणाव निर्माण झालेला आहे टेरिफच्या दृष्टिकोनातून. अमेरिका आणि कॅनडामध्येही झालेला दिसून येतो, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्येही दिसून येतोय. तर एकूणच काय पाहतोय आपण की शीतयुद्धानंतर म्हणजे सोव्हिएत युनियन आणि अमेरिका असे दोन गट ज्या वेळेस दुसऱ्या महायुद्धानंतर पडलेले होते, त्यानंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं होतं ते म्हणजे 1989ला. आणि त्यानंतर मग आपण पाहतोय की 1989ला रशिया म्हणून पुढे आला, पण रशिया हा सोव्हिएत युनियन एवढा प्रबळ राहिला नाही. मग तो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून असेल किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल, कारण इकॉनॉमिक दृष्टिकोनातून जो देश कणखर असतो तोच सगळ्याच दृष्टिकोनातून कणखर होऊ शकतो. मग तो संरक्षणात्मक असेल, तंत्रज्ञानात्मक असेल किंवा सोशलच्या अनुषंगानं असेल, तर ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून तो देश कणखर होतो हे आपण पाहतो. याचं रिझन काय आहे तर इकॉनॉमी ही कुठल्याही क्षेत्राला पाठिंबा देत असते किंवा त्याला पुढे घेऊन जात असते. इकॉनॉमी चांगली नसेल तर त्या देशाला त्या स्वतःच्या संरक्षणावरती खर्च करता येऊ शकत नाही, त्याच्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करता येऊ शकत नाही, त्याच्या अगदीच आपण पाहतोय की दैनंदिन ज्या पायाभूत सुविधा म्हणतो आपण त्याच्यावरती खर्च करता येऊ शकत नाही. आणि मग या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक पॉवर जी आहे ती अमेरिका आहे आणि 2 नंबरला आहे ती म्हणजे चायना आहे. पण 1980च्या दशकानंतर हळूहळू चीनचा प्रवास हा प्रगतीच्या दृष्टिकोनातून नवीन धोरणात्मक दृष्टिकोनातून सुरू झाला आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की शीतयुद्धाची समाप्ती झाली. शीतयुद्धाची समाप्ती झाली ती म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा देश म्हणजे रशिया आपल्याला दिसून येतोय. पण रशिया हा कमकुवत झाला आर्थिक दृष्टिकोनातून. भले सैन्य दृष्टिकोनातून तो असला तरी सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. आणि 1990 नंतर जे काही नवीन जागतिक जे काही वर्ल्ड ऑर्डर म्हणतो आपण, जागतिक स्तरावरती ज्या काही आपण 2 ध्रुव आपण पाहिले रशिया आणि सोव्हिएत युनियन आणि अमेरिका म्हणून, तर ते सुटलं आणि ते एक ध्रुवी जग निर्माण झालं. आणि ते एक ध्रुवी जग म्हणजे कुठलं अमेरिकेचं प्राबल्य निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मागच्या दशकामध्ये आपण काय पाहतो की चीननं खूप मोठ्या प्रमाणावरती तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानात्मक प्रगती केली. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली आणि त्याचा परिणाम असा झाला की जगामधली सगळ्यात मोठी सप्लाय चेन याचा अर्थ काय आहे तर पुरवठा, कुठल्याही बाबींचा पुरवठा चीनकडून जगाला होऊ लागला. आणि या दृष्टिकोनातून पूर्णपणे जगातील जवळपास व्यापार जो आहे नाही म्हटलं तरी पण चीनवरती अवलंबून राहू लागला. आणि यातून आपण पाहतो की चीननं मागील दशकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि जगाच्या दुसऱ्या स्थानावरती ते पोहोचले. मग हे दुसऱ्या स्थानावरती जे पोहोचले त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी तंत्रज्ञानात्मक प्रगती मोठ्या प्रमाणावरती केलेली दिसून येते. भारतामध्ये कुठल्याही सणांना म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये आपण पाहतोय की चायनीज वस्तूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. जगामध्ये सगळीकडे तेच झालंय. आज अमेरिकेचा जरी आयफोन असला नावाला तरी पण त्याचं प्रोडक्शन जे आहे ते चायनामध्ये होतं हे आपण पाहतोय. मग या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर चीन हा एक प्रबळ शक्ती म्हणून पुढे आला तंत्रज्ञान आणि आर्थिक दृष्टिकोनातून. आणि त्याचेच परिणाम आहेत तर ते जागतिक स्तरावरती निर्माण होऊ लागले. आणि त्यातूनच आपण पाहतोय की अमेरिकेमध्ये जे ट्रम्प सरकार आलं
दुसऱ्यांदा ट्रम्प हे राष्ट्रपती झाले आणि ट्रम्प यांचे जे काही पॉलिसीज त्यांनी आणल्या त्याचा परिणाम असा झाला की जागतिक स्तरावरती उलथापालथ होऊन एक प्रकारे नवीन जागतिक ऑर्डर, वर्ल्ड ऑर्डर म्हणतो आपण, की कशा पद्धतीने डेव्हलप होते काय नाही हे आपल्याला ट्रेंड्स दिसून येऊ लागले. आणि यातूनच आपण पाहतोय की अमेरिकेचं वर्चस्व जे आहे जगामधलं कमी होत चाललेलं दिसून येत आहे आणि त्याच्यावरती खिळा मारण्याचं काम एक प्रकारे ट्रम्प करतायत हेही आपल्याला दिसून येतं. पण त्याचबरोबर चायनाचा उदयही यामध्ये दिसून येतोय. पण हे चायनाचा उदय एका दिवसामध्ये झालेला आहे का? तर नाही, एका दिवसाने मध्ये झालेला नाहीये. तर त्यांनी हळूहळू पावलं उचलली आणि भारत हा ज्यावेळेस एक प्रकारे भारत आणि चीन या दोघांचंही सुरुवात एकाच वेळेस 1980च्या दरम्यान झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण 1990 नंतर भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या शक्ती सुरू झाल्या. त्यानं भारताचे जे काही पॉलिसीज आहेत त्यानं एक प्रकारे आपण पाहतोय की इम्पॅक्ट व्हायला लागल्या आणि भारत हा वेगळ्या दृष्टिकोनातून अडकून बसला. मग तो धर्म असेल, बाबरी मस्जिदचा असेल किंवा आणखी वेगवेगळ्या स्तरामधल्या जे काही सोशल ह्याच्यामध्ये आहे ते आपण अडकून बसलो आणि त्याच वेळेस चायनाने ती प्रगती साध्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. 2014 नंतर मात्र आपली पूर्णपणे चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण देश म्हणून तंत्रज्ञानालाही एक प्रोत्साहन देत नाही आणि त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थेवरतीही आपण पूर्णपणे कमजोर झालेलो आहोत, कारण तशा पद्धतीच्या नीतीच तयार होत नाहीत. आपण फक्त उद्योगपतींच्या दृष्टिकोनातून नीती तयार करतो आणि त्याच पुढे नेतोय. हे आपण या 10 वर्षामध्ये पाहतोय. अगदीच याच आठवड्यामध्ये HCL चे फाउंडर मेंबर आहेत, तर त्यांनी म्हटलेलं आहे की भारत काहीच करत नाही. भारत चायनामधून एक प्रकारे सामान आणतो आणि त्याला फक्त स्क्रू ड्रायव्हर नाही इथं फिट करतो आणि आमचं प्रोडक्ट म्हणून विकतो. म्हणजे एका HCL टेक सारख्या IT कंपनीचा जो काही फाउंडर आहे तो असं म्हणत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. बाकीच्या सामान्य लोकांचं तर वेगळंच असेल, पण जो व्यक्ती एखादी लाखो लोकांना रोजगार पुरवणारी कंपनी उभा करतोय आणि तो व्यक्ती सांगतोय म्हणजे निश्चितच विचार करण्यासारखी बाब असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की एक प्रकारे नवीन वर्ल्ड ऑर्डर चायनानं आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत हे दिसून येते आणि त्याला पाठिंबा किंवा त्याला एक आपण हत्यार म्हणून कुठलं यूज केलेलं आहे तर ते म्हणजे रेअर अर्थ मिनरल्सचा. आज तंत्रज्ञान हे जगामधलं सगळ्यात मोठं एक हत्यार झालेलं आहे किंवा एक मोठं प्रस्थ तयार झालेलं आहे तंत्रज्ञानाचं. आज आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्याही तंत्रज्ञानात्मक बाबीशिवाय जगू शकत नाही. मग उठल्या फोन हातामध्ये येतोय आणि रात्री झोपताना TV आपण स्विच ऑफ करून झोपतोय आणि दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टचा आपण वापर करतोय. तर ते सगळे जे टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट आहेत त्याच्या मुळाशी आहे ती म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. मग तुम्हाला ती सोलर एनर्जी म्हणून पण रेअर अर्थ मिनरल्सच उपयोगाला येते आणि मोबाईल हाती घेतोय म्हणून त्याच्यामध्ये चिपसेट तयार होतोय त्याच्यामध्ये पण रेअर अर्थ मिनरल्सच उपयोगाला येतोय. तर आपण पाहतोय की रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत तर ते एक प्रकारे रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे 17 प्रकारचे जे काही घटक आहेत त्या 17 प्रकारचे रासायनिक घटक जे आहेत त्याच्यामध्ये 15 लॅन्टनाइट्स म्हणतो आणि त्याचबरोबर स्कॅन्डियम आणि एट्रियम असे हे वेगवेगळे एक 17 प्रकारचे केमिकल घटक आहेत आणि त्यांचा जो काही एक वापर जो आहे औद्योगिक उत्पादनामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात जास्त असतो हे आपण पाहतो. आणि याच्या बाजारावरती किंवा याच्या प्रोडक्शनवरती आणि त्याच्या खाणींवरती सगळ्यात मोठा कब्जा आहे तो म्हणजे चायनाचा आहे. चीनमध्ये जवळपास जगाच्या 60% उत्पादन या रेअर अर्थ मिनरलचं होतं आणि जो फायनल प्रोडक्ट होतो त्याच्या 90% उत्पादन जगाला पुरवणाऱ्या रेअर अर्थ मिनरल पैकी 90% मिनरल जे आहेत ते चायना पुरवतं. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की चीननं जर रेअर अर्थ मिनरल्स नाही पुरवले तर जागतिक स्तरावरील औद्योगिक उत्पादनांची जी साखळी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि याचंच रिझन आहे की एक हुकमी एक्का जो आहे तो चीनच्या हातामध्ये आलेला आहे तो म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. 2010 मध्ये चीन आणि जपानमध्ये ज्यावेळेस तणाव निर्माण झाला तर त्या तणावाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की चीननं या रेअर अर्थ मिनरल्स वरती एक प्रकारे नियंत्रण आणायला सुरुवात केली.
आणि त्यातून शेवटी जपानलाही त्यावेळेस माघार घ्यावी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता अमेरिकेलाही एक प्रकारे माघार घ्यावी लागलेली आहे. ट्रम्पनी म्हटलं की आम्ही 200% टॅरिफ लावतोय, 100% टॅरिफ लावतोय, 150% टॅरिफ लावतोय. परंतु ज्यावेळेस चीननं अमेरिकेला रेअर अर्थ मिनरल्स पुरवठा करण्यावरती निर्बंध लावले, त्यावेळेस ट्रम्पला एक प्रकारे मान झुकवावी लागली आणि बोलणीसाठी, वाटाघाटीसाठी पुढे यावं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की जे काही चीननं धोरणात्मक आखणी केली ती 1980-90च्या दशकापासून सुरू केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातून रेअर अर्थ मिनरल्सवरती त्यांनी एक प्रकारे पूर्णपणे कब्जा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्याच अनुषंगानं ही नवीन जागतिक वर्ल्ड ऑर्डर जी आहे ती उभी राहत आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. पहिली जागतिक वर्ल्ड ऑर्डर जी होती ती कुठली होती, तर चीन आणि शीत युद्धाची म्हणू शकतो आपण. दुसरं महायुद्ध झालं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो द्विध्रुवी जग उभं राहिलं, एक सोव्हिएत युनियनचं आणि दुसरं म्हणजे अमेरिकेचं. पण हे कशाच्या आधारावरती उभं राहिलेलं होतं, तर तंत्रज्ञान, म्हणजे जे काही त्या काळामधील हत्यारं वगैरे होती, जसं अणुबॉम्ब असतील किंवा रॉकेट लॉन्चिंग असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, या दृष्टिकोनातून आपल्याला ज्याचं तंत्रज्ञानावरती प्राबल्य होतं तो पुढं वर्चस्वशाली होता हे आपल्याला पाहायला मिळतं मागच्या या शतकाचा विचार केला तर. आणि त्याच वेळेस आपल्याला आताही तेच पाहायला मिळतंय की तंत्रज्ञानावरती प्रोडक्शन करत असताना लागणारा जो काही एक कच्चा माल आहे त्याचं जे काही वर्चस्व आहे ते चायनाकडे आहे. आणि त्याच्याच आधारे, म्हणजे एक प्रकारे तंत्रज्ञानाच्याच आधारे पुन्हा एकदा चीननं ही बाजी मारल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की चीननं एक प्रकारे रॉ मटेरियल जे आहे ते रेअर अर्थ मिनरल्स, रॉ मटेरियल आणि फायनल प्रोडक्ट याच्यामध्ये वर्चस्व मिळवलं आणि जगाला एक प्रकारे सगळ्यात मोठं जे काही आव्हान आहे ते दिलं. आणि जग आज चीनच्या भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळतं. भारत सरकार आणि आताचे सध्याचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी निवडून येण्याच्या आधी खूप मोठ्या वल्गना केलेल्या होत्या की आपण चीनला असं नमूया, आपण चीनला तसं नमूया. आणि आज आपण काय पाहतोय की सगळ्यात मोठा व्यापार हा चीनकडून केला जातोय. याचं रिझन ही तेच आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री स्वतः म्हटलेले होते की चीन मोठी पॉवर आहे आणि आपण भारत त्यांच्या बरोबर कसा लढणार. आणि याचंच रिझन आहे की डोकलाममध्ये भारतीय सैन्याला अगदी म्हणजे माघार घ्यावी लागली आणि चीननं त्याला म्हणजे एक प्रकारे आता जे काही सोनम वांगचुक आहेत ते म्हणतात की चायनाने कितीतरी मोठी जमीन बळकावलेली आहे पण भारत सरकार काहीच करत नाही. तर अगदी हे लेचपेचं धोरण जरी आपण मान्य केलं तरी पण एक प्रकारे चीनचं वर्चस्व सध्याच्या काळामध्ये मोठं जागतिक स्तरावरती प्रस्थापित झाल्याचं आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि यातूनच आपण दिसून येतंय की रेअर अर्थ मिनरल्स या हत्याराचा वापर करून चीननं जागतिक स्तरावरती उलथापालथ केलेली आहे आणि आज नवीन वर्ल्ड ऑर्डर तयार होत असल्याचं या सगळ्या घडामोडीतून आपल्याला दिसून येतंय. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या माहितींसाठी, विश्लेषणासाठी आपण हे व्हिडिओज पाहत चला. आणि त्याचबरोबर आपलं चॅनल जे आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.